झोपी जातात तर संकट कधी घात करून जाईल माहीत होणार नाही. समाजाचे लेकरं आणि समाज आपल्यासाठी सगळ्यात उच्च आहे. समाजाचे लेकरं टिकले तर समाज टिकणारे, समाज टिकला तर धर्म टिकणारे, धर्म टिकला तर देश टिकणारे. घराघरातल्या मराठ्यांना कार्यगावातून माझं हात जोडून आव्हान, समाजाच्या लेकरावरती संकट धावून यायला लागलंय, परतून लावण्यासाठी एकजूट व्हा, झोपू नका. तुम्ही जर झोपताल समाजाची बरबादी स्वतःच्या डोळ्यानं तुम्हाला बघावं लागलं. आता 10-11 वाजून गेले, 12 वाजले. 12 वाजता झोपत नाही म्हणल्यावर तुम्ही सरकारला सोडित नाही दादा. मराठा समाज तळमळीने आणि तळतळीनं सांगतो, जागं राहणं गरजेचं आहे. तुम्ही केलेल्या कष्टाचं जर चीज तुम्हाला करायचं असलं, लेकरं बाळ पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर तुम्हाला जागं राहणं गरजेचं आहे. राजकारण येईल, राजकारण जाईल, तुम्ही पळताल, निवडून येताल, पण एकदा जर नोकरी आणि शिक्षण आणि आरक्षण जर लेकरा बाळाच्या हातातून गेलं तर उभ्या संसारावरती, सुखी संसारावर नागर होते.